काही भूमिका मांडतो आणि मग वाटल्यास बोलू आपण. पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळेच्या सगळे जे जुळलेले लोक आहोत ते जगात कुठलेही भेद नको असलेले लोक आहोत. भेद नकोत या पद्धतीचं काम करत आलेले लोक. पण गंमत म्हणजे ते मिटायला तयार होत नाही आपण. आणि असा गैरसमज बाळगायला नको की आपण पहिले लोक आहोत. इथं हजारो वर्ष झाली भेद मिटवायचा प्रयत्न करणारी खूप सारी माणसं जन्माला आली आणि गेली. पण भेद नावाचा हा रोग संपायला तयार नाही. मला आपण भारतात राहतो तर भारतातल्या लोकांना आठवणारं भेदाभेद मिटवा म्हणून सांगणारं पहिलं नाव आहे ते महात्मा गौतम बुद्धाचं. दुसरं नाव आहे बुद्धाला समकालीन असलेलं महावीर जैन. आणि असे जगभरही खूप लोक आहेत. उदाहरणार्थ स्पिनोझा नावाचा एक संत होता युरोपामध्ये, सॉक्रेटिस होता, प्लुटो होता. अशी खूप माणसं. आणि आपल्याकडं गेली 2500 वर्ष भेद मिटले पाहिजेत म्हणून काम करणाऱ्यांचा भारत हा मोठा कारखाना आहे. किती जन्माला यावेत यात? गौतम बुद्ध, महावीर जैन इथपासून तुकाराम आहे, कबीर आहे, गुरु नानक आहे, खूप सारे सूफी संत आहेत, वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, लिंगायत आहेत, किती किती प्रकारचे लोक. शाहू फुले आंबेडकर आहेत, आपण आहोत, मी आहे. ही आपली भेद मिटवणाऱ्यांची परंपरा आहे. किती वर्ष झाली? आपल्याच भारतीय हिशोबानं बोलायचं ठरलं तर 2500 वर्ष झाली इथं भेद मिटवणाऱ्या लोकांचा कारखाना आहे. आणि तरीही इथले भेद मिटायला तयार नाही. याचा अर्थ भेद मिटवायला जन्माला आलेले लोक त्यांच्या पद्धतीनं खूप सारं चांगलं काही बोलून गेले. पण आपल्या समाजातच काहीतरी एक गडबड आहे की त्यांचं ऐकायचं नाही असं ठरलेलं आहे. हा देश दर शतकाला भेद मिटवा, माणूस म्हणून जगा असं सांगणारा एक तरी महात्मा जन्माला घालतो. 2500 वर्ष झाली. गौतम बुद्ध ते राजन खान असा सगळा 2500 वर्षाचा प्रवास या देशानं वाया घालवलेला आहे. गौतम बुद्धासारखा इतका महान माणूस, ज्याला माणूस पण कळालं होतं, निखळ माणूस पण कळालं होतं, हा माणूस आपण वाया घालवलाय. एवढं कशाला? गौतम बुद्धालाच आपण भेदात धरले ना हो. गौतम बुद्ध आत्ता कुणाचा? आपलं ठरलंय. आपण ते तथाकथित महापुरुष असा एक शब्द तयार केलाय. मला नेहमी प्रश्न पडतो, महापुरुषच का जन्माला येतात, महास्त्रिया का नाही जन्माला येतात? सारखे आपली पुरुषांचीच मांदियाळी. बरं ठीक आहे, मान्य केलं, महापुरुष आहे. किती महापुरुष यावे जन्माला? गौतम बुद्धासारखा माणूस, कबीरासारखा माणूस, तुकोबासारखा माणूस, महात्मा फुल्यांसारखा माणूस, आंबेडकरांसारखा माणूस, यांच्या जाती शोधल्या की नाही आपण? वर्ण शोधले की नाही आपण? गौतम बुद्ध कुठल्या वर्णाचा, चक्रधर कुठल्या वर्णाचा, महावीर कुठल्या धर्माचा, तुकोबा कुठल्या जातीचा, ज्ञानबा कुठल्या जातीचा, आंबेडकर, फुले, सगळ्यांच्या जाती शोधण्यावारी आपले आयुष्य वाया जातात. मी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला, गप्पा असे 2 ग्रुप आहेत. आणि तिथं बंधन घातलं. चित्रपट, नटनट्या, चित्रपटांच्या नटनट्या, क्रिकेट, राजकारण आणि जाती धर्म याच्यावर बोलायचं नाही. 2-3 महिने झाले त्या ग्रुपवर 2दा या विषयावर चर्चा. हळूच जातवाले येतात आणि ही जात, ती जात, आरक्षण, अमुक तमुक. आपली ना भेद करण्याची जात नाही. दुसऱ्याला आपल्यापेक्षा नीच समजण्याची जात नाही.
आणि गंमत अशी आहे की आपण कशातच नीच नाही, उच्च नाही आहोत. आजच सकाळी मी एक फेसबुकला काहीतरी टाकलंय, कोणी माझ्याबरोबर फेसबुकला असेल तर बघा. म्हणजे माझा शुक्रजंतू डावा की उजवा, पुरोगामी की प्रतिगामी, माझा श्वास डावा की उजवा, पुरोगामी की प्रतिगामी, अशा अर्थातच मी सकाळी काहीतरी आज लिहितो आणि संध्याकाळी या विषयावर बोलावं लागतं. आपली ना अनेक 8,500 जाती आहेत देशात, नोंदीकृत कागदावर. ज्यांच्या नोंदीच झालेल्या नाहीत अशा आणखी असतात. महाराष्ट्रात 6,500 जाती आहेत, त्याच्या पोट जाती, त्याच्या उपजाती. नाकानं श्वास घेतो, डोळ्यांनी बघतो, तोंडानं जेवतो, बुडानं शौचालय करतो. अख्ख्या जगभरचे 750 कोटी लोक असंच्या असंच करतात आणि तरी आपल्याला भेद आवडतात. आपल्याला भेद आवडतात. हा आपला नाही, तो तुपला नाही. जाती, धर्म, देव, लिंग, प्रदेश, भाषा, इलाज 2,500 वर्षापूर्वी बापानं सांगितला, माणूस व्हा. आपण माणसं व्हायला तयार नाही 2,500 वर्ष. आणि मला प्रामाणिकपणे सांगायचं तर मला याची चीड येते. मी असं का बोलतो, म्हणजे मी भाषण करत हिंडतो, भाषण करून झाल्यावर लोक म्हणतात तुम्ही फार रोखठोक बोलता, तुम्ही फार खरं बोलता. खरं बोलणं पाप आहे, रोखठोक बोलणं पाप आहे. 2,500 वर्षापूर्वी एक माणूस सांगून जातो की सगळी माणसं असतात पृथ्वीवर, सगळी माणसं एक समान असतात, एका दर्जानंच राहिली पाहिजेत. आणि 2,500 वर्ष हा काही छोटा काळ नाही, एक अवाढव्य मोठा काळ. त्याच्यात तुम्ही पुन्हा पुन्हा तेच घाणेरडे भेद, काल्पनिक भेद पाळण्यातच आयुष्य काढता, मनातल्या मनात द्वेष करता. बरं झालं त्या बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहून ठेवलंय आणि संविधान लागू आहे या देशात. नाहीतर आपण एकमेकांना काय वागवलं असतं, आपल्या टोळ्यांनी काय केलं असतं. आपण आता एकमेकांचे खून करत असतो. हा आपल्या जातीचा नाही म्हणून आपण धर्माचं, आणि ऑलरेडी करतो. भारतात जात आणि धर्माच्या नावानं शेकडो माणसं दरवर्षी मारतात. माणूस मारतो, माणूस, निसर्गानं जन्माला घातलेला माणूस आपण आपल्या हातानं मारतो. का तर आपल्या जातीचा नाही, आपल्या धर्माचा नाही. अरे भाषण झाल्यावर लोक म्हणतात पण तुम्ही शिव्या देता. मी अजून एकही शिवी दिलेली नाही. तुम्हाला कळतंय, नाक, डोळे, तोंड, कान, बूड, जठर सगळं एकसारखं आहे. जन्म एकसारखा आहे. शुक्रजंतूतनं जन्म होतो, विजांडातनं जन्म होतो. सगळी प्रक्रिया एकसारखी आहे. आफ्रिकन माणसाची, अमेरिकन माणसाची, ऑस्ट्रेलियन माणसाची, चिनी माणसाची, भारतीय माणसाची. कसले कुठले काल्पनिक धर्म आणि जाती काढल्या? काय केलं धर्मांनी भलं? ते खूप लोक सांगतात धर्मामुळे नैतिकता शिल्लक आहे. अख्ख्या जगात दिसते का नैतिकता? पोलीस स्टेशन्स कशाला लागतात जर धर्म आणि देव असतील तर? न्यायालय कशाला लागतात? वकील कशाला लागतात? नैतिकता साधी आहे. दुसऱ्या माणसाला माझ्या समान किंमत देऊन माणूस म्हणून वागवणं. आणि मी चिडल्यासारखं काय बोलतोय सांगू? मला त्या 2,500 वर्ष जी गेलीत ना वाया, त्याचा भयंकर राग येतो बरं का. खवळायला होतं. हे जे टक्कल पडले ना, असले विचार करूनच पडले की 2,500 वर्षापूर्वी एक माणूस सांगून गेला की सगळी माणसं समान असतात आणि 2,500 वर्षानंतरही त्याचा अंमल होत नाही. आणि अशी जगभर कितीतरी माणसं आणि देश तर आपले खूप. महात्मा फुलेचं काय करणार? महात्मा फुलेची कसली जात, कसला देव, कसला धर्म? महात्मा फुलेंनी सगळ्यांसाठी काम केलं. आपला माणूस. तुमचं काय चाललंय? कशाला भांडाभांडी, कशाला मारामारी? आणि नुसतं भांडणावर मारामाऱ्या खुनाखुनीवर नाही थांबले. मेंदूत बसलेलं असतं आपल्या. साधं प्रेम विवाह घ्यावं, ते लव जिहाद जाऊ द्या.
ते लव जिहाद आहे ना, मुसलमानांचा बाऊ दाखवून हिंदूंना एक करायची आयडिया आहे. पण हिंदूंमधल्या अंतर्गत जातींमध्ये तरी प्रेमविवाह चालतात का तुम्हाला? कोण नाही का होत त्याच्यावर ना? पोट जाती, कोणाकोणाच्या 11.5 पोट जाती असतात. 11.5 पोट जाती असतात ना? 11.5 पोट जाती, 12.5 पोट जाती. अरे ती अर्धी जात आडली. इतकी तुम्हाला घाण सवय लागली आहे. इतका ग्रेट देश आहे, महान देश आहे हा. इतके थोर लोक होऊन गेले, पण सगळे थोर लोक कचरा करून टाकलेला देश आहे हा. आणि मग चिडचिड होते, राग येतो. लोकांना वाटतं फार चिडून बोलतो. गोडीनं बोलणारा, शांतपणे बोलणारा गौतम बुद्ध या देशानं मिळाला. गोडीनं बोलणारा, मायाळूपणे बोलणारा महावीर जैन. कबीरापासून कबीरापर्यंत कबीराला लक्षात आलं की हे लोक शिव्या दिल्याशिवाय सुधारणार नाही. मी पहिला देणार नाही, शिव्या देणारा नव्हे, आपले बाप आहेत. की कबीरानं शिव्या दिल्या, तुकोबानं दिल्या, फुले पण बोलतात त्याच भाषेत. मी यांचा वारस आहे, मी बुद्धाचा वारस आहे, मी शांतपण आहे, एक आहे. माझा तुम्हापैकी कोणावर राग नाही आहे, माझं कोणाशी भांडण नाही. ओरडून का बोलतोय? तर आता तरी सुधरू ना, आता माणूस होऊ ना. नव्या पिढ्यांना काय जगतील त्या? कसल्या जाती, कसले धर्म, कसले लिंगभेद? जात, धर्म, देव आणि लिंगभेद हे अर्थव्यवहार आहेत. याच्यात पैसे आहेत. खूप पैसा गुंतवलेला आहे या 4 भेदांमध्ये. पैसा काढून घ्या, हे 4ही भेद कोलमडून पडतील. पैसा मिळतो फुकटचा. लिंगभेदात पैसा आहे बरं का, धर्मात पैसा आहे, जातीत पैसा आहे, देवात पैसा आहे. आणि देव म्हणताना मला ते पुन्हा नको. मी राजन खान म्हटल्यावर आमच्या देवाबद्दल बोलताना तुमच्या, तर जगातल्या सगळ्या धर्मांच्या देवांबद्दल मला खुलेपणानं म्हणायचं आहे. ही देव ही काल्पनिक गोष्ट आहे, धर्म ही काल्पनिक गोष्ट आहे, जात ही काल्पनिक गोष्ट आहे, लिंगभेद ही सुद्धा काल्पनिक गोष्ट आहे. तिच्यात पैसा आहे. पैशामुळं हा खेळ चाललाय. हा बंद केला पाहिजे आणि आपण निखळ माणूस म्हणून जगलं पाहिजे असं मला वाटतं. हे तळमळून बोलतो, याचं खरं कारण नव्या पिढ्यांनी माणूस म्हणूनच जगलं पाहिजे. मी मगाशी म्हणालो, श्वास, डोळे पाहणं वगैरे जे काही आपल्या कृती आहेत ते सगळ्या मानवी जगभर एकसारखे आहेत. काल्पनिक जात, धर्म, देव, लिंगभेद हे काढून टाकलं पाहिजे आणि निखळ माणूस म्हणून जगलं पाहिजे. आपल्याकडं आजही सगळेच्या सगळा अख्खा देश भेद मानतो वगैरे नाही, खूप लोक आहेत. पण मला असं वाटतं आपण भारत आहे आता आपल्याला एक उपलब्ध, एक संविधान आहे. तुमचे सगळे जात धर्म काय असतील ते पाळायचे असतील ते एक तर घरात पाळा, किंवा सरळ सरळ सगळे जात धर्म देव लिंगभेद हे चुलीत घाला आणि निखळ माणूस म्हणून जगा. कारण अन्नाला धर्म जात देव नसतो, पाण्याला नसतो, हवेला नसतो. तर हवा पाणी अन्नावर जर जगणार असू तर काय करणार जाती धर्माचं? लग्न होत नाही तुमची. माणसानं माणसाशी लग्न करायचं असतं. जात कधी जातीशी लगीन करत नाही. लग्नाला एक स्त्री आणि एक पुरुष लागतात. ते कुठल्याही जाती धर्माचे असले तरी चालतात. चालू द्यावं. मला वाटतं ही भूमिका म्हणून मांडलं एवढं पुरेसं आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारायला हरकत नाही. आणि वावगा काही शब्द गेला असेल तोंडून, मला आठवत नाही मी एकही वावगा शब्द बोललोय म्हणून, पण गेला असेल तर मी मोठ्या मनानं क्षमा मागतो. नमस्कार. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. सर, हा प्रश्न आहे, सर जाती नष्ट होतील का कधी? 100% कागदावरनं पण नष्ट होतील. तुम्हाला एक गंमत सांगू, जगाची जी आजची 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे ना, ती कुठली जात धर्म देव वर्णभेद रंगभेद न मानणाऱ्यांची आहे बरं का. फक्त झालंय असं, हे धर्माधर्माचे ना लोक टोळ्या करून राहतात, त्यामुळं लक्षात येतात. हे बिनजाती धर्माचे कुठलेही भेद न पाळणारे लोक आहेत ना, हे टोळी नसते ना यांची, हे आपले एकटे एकटेच राहतात. जगात 2 क्रमांकाची लोकसंख्या आहे बरं का, साक्षी आहे. त्यामुळं फार डरणे का नाही. आपल्याला साथीला 2 क्रमांकाची लोकसंख्या आहे जगभर. आणि हे जग जाणारच आहे कवा ना कवा याला, जात भेदाला.
बिन जातीला, बिन धर्माला, बिन देवाला जाणारच आहे. थोडं आणखी एक आहे, ते जग कधी जाणार याची वाट पाहण्यापेक्षा आपण सुरुवात करावी. मी केली. माझ्या घरात किती जेवढी माणसं आहेत तेवढे आम्ही सगळे माणूस आहोत. आमच्या दाखल्यांवर कायदेशीररित्या माणूस असं लिहिलेलं आहे. आम्ही केलंय सुरुवात. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं. ज्यांना थोडंसं जातीचा आधार मिळतो आणि जगतायत त्यांनी ते वापरायला हरकत नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जात, धर्म, देव, लिंगभेद हे सोडायला पाहिजे. माझ्या घरात तसंच वागलेलो आहे. आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. आपणच सुरुवात करावी लागेल. गौतम बुद्धानं जे स्वप्न पाहिलं, महावीरानं, कबीरानं, तुकोबानं, असे किती, बसवेश्वर आहे, गुरु नानक आहे, कितीतरी लोक आहेत, चक्रधर वाढवे, हे आंबेडकर फुले आहेत, सगळे यांनी जी स्वप्न पाहिली ती स्वप्न पूर्ण करायची असतील तर आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. दुसरा कधी असं न करता आपल्याच पासून सुरुवात करावी लागेल. मी सुरुवात केलेली आहे. माझ्या दादानं सुरुवात केलेली आहे. तुम्ही पण या. आपण जात्यंतक क्रांती घडवून आणण्यासाठी आधी सांस्कृतिक वर्चस्ववाद नष्ट करणे ही बाब महत्त्वाची आहे असं तुम्हाला नाही निश्चित वाटत वाटतं, का? निश्चित वाटतं. याचं खरं कारण पण एक आहे, लक्षात घ्या. ज्यांना असं वाटतं ना ते सुद्धा सांस्कृतिक कार्यात येत नाहीत. आपण तेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जेवढ्या सांस्कृतिक गोष्टी आहेत ना जगातल्या, तिथं आपण आघाडीवर जावं असं लोकांना वाटत नाही. अर्थात एक आहे, त्यातले खूप सारे लोक आपले पोटाचे प्रश्न सोडवण्यावरच अडकून पडलेले, हे मान्य केलं पाहिजे दादा. पण तरीही धडपडून दारिद्र्य किती असो, मेंदू सुबुद्ध केला पाहिजे. मेंदूची सुबुद्धता म्हणजे सांस्कृतिक महत्वाचं लक्षण. सांस्कृतिक असं दुसरं काही नसतं. मेंदू ना हुशार होणं, ते कितीही दारिद्र्यात होता येऊ शकतं. आंबेडकर बाबा नाही झालं का, गरीबाचाच पोरका होता. हुशार होता येऊ शकतं, ज्ञानी होता येऊ शकतं. सांस्कृतिक म्हणजे वेगळं नसतं बरं का काही. म्हणजे नाटक केलं म्हणजे सांस्कृतिक, चित्रपट केला म्हणजे सांस्कृतिक, नाचता आला म्हणजे असं नसतं. नुसतं जगाचं आकलन होणं, ज्ञान होणं, नृत्य म्हणजे काय हे सुद्धा कळणं, हे सुद्धा ज्ञानात येतं. आंबेडकर बाबाला येत होतं ना, गरीबच होता, आपल्यासारखाच होता. त्यामुळं सांस्कृतिक बुद्धिमत्ता वाढणं हे मला मान्य आहे. त्याला दारिद्र्य हे लक्षण नाही, कारण नाही. आपण बुद्धिमान झालं पाहिजे, मग बरोबर ते होईल, हे मला तुमचं मान्य आहे. सर, पुढचा प्रश्न, जातीच्या प्रतीकांना तिलांजली कशी द्यावी? सोडून द्यावी, दुसरं काही नाही. त्याला दुसरं तिलांजली कशी देणार? मेंदूतनं ते काढून टाक. कुठलीही प्रतीक असो, कुठलीही गौतम बुद्धाची प्रतिमा बाळगणं सुद्धा, प्रतीकं सगळी सोडावी लागतील. कर्मकांड सगळी सोडावी लागतील. निखळ माणूस, निसर्गावर श्रद्धा असलेला माणूस. श्रद्धा, विश्वास, प्रेम या गोष्टी असतात. मानवी भावनाशीलतेच्या गोष्टी आहेत. याच्यासाठी प्रतीकांची गरज नाही. गौतम बुद्धाची मी नाही पूजा करत, पण गौतम बुद्धाला मी बाप. आपला बाप कोण? गौतम बुद्ध, महात्मा फुले, आंबेडकर, तुकोबा, कबीर, गुरु नानक, बसवेश्वर, बाप आहे. पण मी पूजा नाही करणार कोणाची. कर्मकांड वगैरे नाही, ते असं काहीतरी मी करणार नाही. श्रद्धा इथली गोष्ट आहे, मेंदूतली गोष्ट आहे. मेंदूत श्रद्धा असली पाहिजे, परिपूर्ण, निखळ, पारदर्शी श्रद्धा. कर्मकांडांची, प्रतीकांची गरज नाही. प्रतिमांची पण गरज नाही. मी कसलाही विधी करणार नाही, गरजच नाही. पण माझा यांच्यावर विश्वास आहे, माझं यांच्यावर प्रेम आहे, फार जीवापाड प्रेम आहे. म्हणजे मला आनंद होतो की ही नावं मला माहिती आहे. एवढी थोर परंपरा आहे माझ्या माणूसपणाला. मला खूप आनंद होता असं जगताना. पण मी नाही असले काही कर्मकांड करणार. हे करा, ते करा, मग ते घरात असलं पाहिजे, मग फोटो असला पाहिजे ना, ते कुणाचाच नाही. प्रतीकं टाळली पाहिजे, प्रतिमा पण टाळल्या पाहिजे. भेदाभेद मिटवण्यासाठी बुद्धाने जो संघ बांधला तशी संघटना पुन्हा बांधावी लागेल का? आत्ता गरजेचं नाही, कारण एक झालंय आता, मग त्याचा इझम झाला आणि त्याची कर्मकांड करते.
म्हणजे बौद्ध धम्मचा बौद्ध धर्म झाला. धम्म म्हणजे मेंदूची आचारसंहिता आणि धर्म म्हणजे शरीराने करण्याची आचारसंहिता. असा फरक आहे. आपण धम्माचं व्हायला हरकत नाही, पण धम्माची जेव्हा शारीरिक कर्मकांड आपण करतो त्याचा होतो धर्म. तर बुद्ध धम्माचा धर्म झाल्याचं स्पष्ट दिसतं. म्हणजे मला कळत नाही उदबत्त्या का लावायच्या असतात बुद्धाला. बुद्धानं हे सगळं नाकारलं. बुद्धानं देव नावाची संकल्पना नाकारली, बुद्धानं कर्मकांड नाकारली, आणि आज बुद्धाचीच किती प्रकारची कर्मकांड करतो आपण. काहीही गरज नाही. बुद्धाला उदबत्ती. पण एक गंमत सांगू तुम्हाला, मुलं जर बसलेली असतील तर त्यांच्यासाठी एक गंमत सांगतो. हे धर्म आणि धम्म एकमेकांशी कितीही भांडू देत बरं का. जगभर एका बाबतीत मात्र या सगळ्या धर्मांमध्ये एकात्मता आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. कशाच्या बाबतीत? उदबत्ती. जगात असा एकही धर्म नाही की ज्याच्यात उदबत्ती नाही. कुणीही घ्या, उदबत्तीचा खप करतातच. बाकी कर्मकांडे वेगवेगळे, कपडे वेगवेगळे, देवळे वेगवेगळी, मूर्त्या वेगवेगळ्या. उदबत्ती मात्र जगभर सगळ्या घरांमध्ये दिसते आणि सगळ्या जगभर प्रदूषण करते. विचार करा, जगातल्या सगळ्या घरांमध्ये कुठला ना कुठला धर्म पाळला जातो आणि आठवणीनं का होईना रोज एक उदबत्ती लावली जाते. एक उदबत्ती प्रत्येक घरात. किती उदबत्त्या संध्याकाळी धूर सोडत असतील. हे जे कार्बन डायऑक्साईड आणि पॅरिस करार आहे ना, त्या पॅरिस करारवाल्यांना सांगितलं पाहिजे जगभरच्या उदबत्त्यांवर बंदी आणा. बुद्धाला उदबत्ती, ज्यानं उदबत्ती नाकारली त्याला उदबत्ती, आणि ते असं असं करायचं. अरे त्यानं कुठं अपेक्षा केली आहे? त्यानं सांगितलं आदर्श माणूस, चांगलं माणूस, नैतिक माणूस, स्वच्छ निर्मळ पारदर्शी माणूस. पारदर्शी माणूस व्हायला काय अवघड आहे? काय अवघड आहे? खरं बोलायचंय भोवतीच्या माणसांशी, खरं जगायचंय भोवतीच्या माणसांबरोबर. धम्म म्हणजे माझ्या दृष्टीनं पारदर्शी, निर्मळ, सत्य, प्रामाणिक माणूस शेजारच्याशी बोलणारा. असं जसा आहे मी तसा दाखवणारा म्हणजे बुद्धाचा मार्ग असं मला वाटतं. आणि हा नुसतं एकट्या बुद्धांनी नाही सांगितलं, खूप लोकांनी सांगितलं. त्यामुळं बुद्धाची यावर श्रद्धा जरी असली तरी बुद्धाची पूजा मी नाही करणार, कोणाचीच नाही करणार, कोणाचीच नाही. हां, पण प्रत्येक माणसाला, म्हणजे तुमचाही अपमान नाही करायचं मला ऐकणाऱ्यांचा, कोणाचाच नाही. म्हणजे हे जे होऊन गेलेले लोक आहेत त्यांच्याबद्दलही गेल्या 40 लाख वर्षात, 5 कोटी वर्षात जितकी माणसं झाली ना, ते सगळे आपले पूर्वज होते. त्या सगळ्या 40 लाख वर्षाबद्दल मला आदर वाटतो, सगळ्यांबद्दल आदर वाटतो. आजच्या सगळ्या जगात असलेल्या सगळ्या माणसांबद्दल आदर वाटतो. हां, पण मी बोलताना असंच बोलणार, बोलताना असंच बोलणार, कारण ही माझी गेल्या 20 वर्षातली शैली आहे. माझ्या लक्षात आलं इथल्या ठोंब्यांना पुन्हा पुन्हा तेच तेच सांगावं लागतं. जे बुद्धानं सांगितलं तेच फुल्यांनी सांगायचं, फुल्यांनी सांगितलं तेच आंबेडकरांनी सांगितलं, आंबेडकरांनी सांगितलं तेच राजन खाननं सांगायचं, राजन खाननं जे सांगितलं ते पुढं कोणतरी संदेश जाधव सांगणार. बरोबर आहे का तुमचं? किती वेळ किशोरदादा तेच काम करणार, मी तेच काम करणार, लाठ्याकाठ्या खाणार. आम्हाला लोक काय यांना कळतंय का असं करून आमच्याकडे पाहणार. थोडं चिडायची संधी असली पाहिजे, कारण त्याच्यामुळे वेळ नाही लागेल. कारण शांत राहिलो तर वेळ लागेल. बुद्ध इतके महान नाही तो, मला आत्ता कळतो. तो 83 वर्ष जगला. अशा बथड लोकांशी कसा तो शांत राहू शकला. आता मला थोडी चिडचिड होते, पण मला एक आहे, तुम्ही आपलीच माणसं आहात, चिडायची संधी द्याल आणि राग सहन करायलाच वाटतं. साहित्याने माणसं बदललेत असं कधी झालंय का? होय होय होय. बुद्ध साहित्यामुळं कळालं आपल्याला दादा. साहित्य म्हणजे नुसतं कथा कादंबऱ्या नसतंय. विचार मांडून ठेवण्याची सोय म्हणजे साहित्य. कलांमधनं येईल, लिखाणात येईल, नाटकात येईल, चित्रपटात येईल, साहित्यच असतं सगळं. आपली आजी आपल्याला जी गोष्ट सांगते ती साहित्यच असते. साहित्यामुळे जगाचा विकास झाला, लक्षात ठेवा. साहित्य म्हणजे लेखी नव्हे नुसतं. साहित्य म्हणजे एका पूर्वजानं सांगत आणलेली गोष्ट आजपर्यंत आली, यालाही साहित्यच म्हणतात. साहित्य म्हणजे कथा कादंबऱ्या असं नका गृहीत धरू, पुस्तकं असं नका गृहीत धरू.
साहित्य म्हणजे माणसानं माणसाशी केलेला संवाद म्हणजे पण साहित्य. साहित्यानंच या जगाचा विकास झाला, वैज्ञानिक विकास झाला, जगभरचा जो सगळ्या प्रकारचा विकास झाला ना तो साहित्यामुळेच झाला. साहित्य म्हणजे माणसाला माणसापर्यंत संदेश पोहोचवण्याची सोय. मग ती लेखी असेल, तोंडी असेल, कशात नाही असेल, कलांमधनं असेल, संदेश दे पुढच्या पिढ्यांना देणं, त्याच्या आणखी पुढच्या पिढ्यांना देणं म्हणजे साहित्य. साहित्यानंच विकास केला. एक शेवटचा प्रश्न घेऊया. मानव उत्पत्ती जशी ख्रिस्ती व मुस्लिम जशी एक सांगते तशी ब्राह्मण वर्ग सांगतो मुखाने, बाजूने, पोटाने, पायाने. ही एक मूर्खता नाही काय? काय? मूर्खता नाही आहे काही? म्हणजे ब्राह्मण वर्ग जे मला वाटतं हे पण बोलत बसू नये. आता एवढं एक आहे, बुद्धापासून जर विज्ञानाची मांडणी होत आली ना तर कुठून कसल्या कथा जन्माला आल्या. मी जेव्हा धर्म मगाशीच नाकारलेत सगळे, मी जाती नाकारल्या, तर कुठल्या जातीची धर्माची नावं घेऊन बोलण्याचा माझ्याशी तरी काय प्रश्न येतो? काही नाही. ठीक आहे, त्यांचे पूर्वज जगले तसे, काय असेल ते असेल. आपण आता ते सोडून द्यायला पाहिजे. आपण निखळ माणूस आहे ना, मग ते कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आपण नको आता त्या कथा बिथा. काय झालं, त्यांना आणखी वाटोळ व्हायला लागले. ते फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर हीच रॅडे चालले सगळे. बंद करूया ना, घ्या ना माणूस म्हणून जवळ सगळे एकमेकांना घेऊया ना. आणि बाकीचे जाऊ दे, तो घेत नाही, आपण जाऊ त्याच्या अंगावर, त्याला जवळ घेऊ, मिठीत घेऊ. बाज झाला आता ते ह्याची मूर्खता त्याची मूर्खता. आपण कुठे शहाणे आहोत? आपण सगळेच्या सगळे मूर्ख मिळून एकत्र येऊन माणूस धर्माची स्थापना करू, नव्यानं माणूस धर्म उभा करू. आता बाज झालं एकमेकांना शिव्या देणं, एकमेकांच्या बुडात काड्या करणं. बास कंटाळवण येते. त्याच्यात कुठं डोकं खपवत बसा. एवढाचा एक जन्म आहे, पुनर्जन्म नसतो. मरणे का आहे, तर मरायचंच असेल ना तर आनंदानं जगून घेतलं पाहिजे निखळ माणूस म्हणून. कुठे हे करत बसता, त्याच्या बुडाखाली किती अंधार आहे, त्याच्या बुडाखाली किती अंधार आहे. तुमच्याही बुडाखाली अंधारच आहे. सगळे अंधार माकल्या बुडांचेच लोक आहेत. आता बास. आता उजेड, तत्वज्ञान उजेडाचं मांडू, बुडाखाली उजेड मांडू आणि निखळ माणूस म्हणून जगू, आनंदानं जगू. मरायचंच आहे ना, मरण्याआधी आनंदानं माणूस म्हणून जगू. काय झालं आता एकमेकांना काढायचं. आणि आता थकलो मी. धन्यवाद. नमस्कार.